नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024च्या मित्रांनो सहाय्यक आयुक्त या पदासाठी मित्रांनो आपण तांत्रिक प्रश्न तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेले आहेत, जे की आपल्या परीक्षेमध्ये मित्रांनो तब्बल 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठीचे मित्रांनो. आणि हे सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी मित्रांनो असणारे आहे. त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जो तुमचा सहाय्यक आयुक्तचा मित्रांनो अभ्यासक्रम आहे, त्याला अनुसरून हे संपूर्ण काही प्रश्न बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता आहे. त्यामुळे याला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली पाहायचे असेल तर मित्रांनो चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आपले रेग्युलरली सर्व काही व्हिडिओज या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे पहा, जो की काय म्हणतो पहा, की महाराष्ट्र नागरी सेवा जे की सेवांच्या सर्वसाधारण शर्ती जो काही नियम आहे 1981 नुसार, तर एका सरकारी कर्मचाऱ्याची सेवा पुस्तिका कोणाच्या ताब्यात असणे आवश्यक आहे. तर असा या ठिकाणचा प्रश्न विचारलेला आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की कार्यालय प्रमुख यांच्या जे आहे ताब्यात असणं आवश्यक आहे. कशानुसार? महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार. तर सांगायचं झालं तर जे महाराष्ट्र नागरी सेवा 1951 नुसार जे सेवा पुस्तिका आहे ते कार्यालय प्रमुखाच्या ताब्यामध्ये जे की असतं. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार सेवेतून काढून टाकणे आणि बडतर्फ करणे यामध्ये मुख्य फरक काय आहे? तर या दोन्हीमध्ये जे आहे थोडक्यामध्ये फरक काय, जे की सेवेतून काढून टाकणे किंवा बडतर्फ करणं यांच्यामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब. काढून टाकल्यास भविष्यातील सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही, पण बडतर्फ केल्यास तो कायमचा जो आहे अपात्र जो की ठरतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं जे की उत्तर होणार असेल. आणि जो आपल्याला सहाय्यक आयुक्त या पदासाठीचा अभ्यासक्रम आहे, त्यामध्ये जेवढे काही आपल्याला टॉपिक्स देण्यात आलेले आहेत त्या टॉपिक्सच्या अनुसरून मित्रांनो हे संपूर्ण काही प्रश्न बनवण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्ही पहा. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील तिसरा असा आहे, काय म्हणतो पहा, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार महापालिकेच्या मुख्य सभेचे अध्यक्षस्थान जे की कोण भूषवतो? खालीलपैकी कोण भूषवतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की महापौर हे जे आहे थोडक्यामध्ये अध्यक्ष जे की भूषवतात. तर मनपाच्या मुख्य जे सभेचे अध्यक्षस्थान महापौर यांना जे आहे जे की दिलं जातं किंवा ते भूषवतात. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, MRTP कायदा 1966च्या कलम 52 अनधिकृत बांधकामासाठी नोटीस दिल्यानंतरही काम सुरू ठेवल्यास खालीलपैकी कोणती कारवाई होऊ शकते? यापैकी जी आहे ती कोणती कारवाई होऊ शकतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, म्हणजे की 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड जो की होण्याची यामध्ये जे की कारवाई होऊ शकते. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल, जे की MRTP कायदा कलम 52. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कलमावर आधारित देखील प्रश्न येतात, कारण का आपले जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर जे महत्त्वपूर्ण कलम आहे ते देखील यामध्ये समाविष्ट करून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे कलमा देखील तुम्हाला तेवढंच IMP होणार असतील. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा असा आहे पहा, काय म्हणतो, की अमृत 2.0 योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जे अमृत 2.0 ही योजना जी आहे त्याचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब. सर्व शहरातील घराघरात नळ जोडणी आणि पाण्याचे वर्तुळाकार अर्थकरण जे की करणे हे जे आहे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. पर्याय नंबर याचं ब जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार द्वितीय अपीलीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते? तर द्वितीय अपीलीय अधिकारी म्हणून, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की जिल्हाधिकारी किंवा तत्सम दर्जाचा अधिकारी जो की जे आहे तो नेमला जातो किंवा त्याची नियुक्ती जी आहे ती केली जाते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 7वा आपला, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 44 कशाची तरतूद आहे? तर जी कलम 44 आहे ती कशाची तरतूद करते असं जे या ठिकाणी म्हटलेलं आहे? आपत्ती व्यवस्थापन कायदा 2095. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची जे की स्थापना जी आहे या कलमाच्या अंतर्गत जे की झालेली आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जी NDRF ची स्थापना आहे ती या कलमाशी निगडीत आहे. त्यामुळे हा IMP प्रश्न आहे तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो.
त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे, महाराष्ट्र झाडे जतन अधिनियम 1975 नुसार वृक्ष प्राधिकरणाची स्थापना कोठे केली जाते? तर वृक्ष जे प्राधिकरण आहे त्याला ट्री अथॉरिटी असं म्हणतो आपण, त्याची स्थापना जी आहे ती कोठे केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे की केली जाते, जी लोकल अथॉरिटी असते त्या ठिकाणी जे आहे याची केली जाते. पर्याय नंबर ब याचं जे की उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, जर तुम्ही NMC म्हणजेच की नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त या पदासाठी अर्ज भरलेला असेल आणि तुम्हाला याच्या तयारीसाठी परफेक्ट टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर मित्रांनो त्यामध्ये टेस्ट सिरीज किंवा तुम्हाला स्टडी मटेरियल हवा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली एक आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो अनाऊन्स केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण तुमच्या टॉपिक वाईज अभ्यासक्रमानुसार मित्रांनो त्यामध्ये आपण टेस्ट सिरीज ॲड करून दिलेल्या आहे, ज्या तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल मित्रांनो दोन्ही 100% अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर सारा प्रश्नांचा सराव देखील त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मिळणारा आहे. आणि नॉन टेक्निकलमध्ये आपण तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस मित्रांनो नोट्स आपण दोन्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ज्या कोण्या विद्यार्थ्यांना सर्व काही टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सर्व काही मिळवायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची मित्रांनो लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून त्यामध्ये मित्रांनो जो NMCचा आपला सहाय्यक आयुक्तचा कोर्स आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्पेशली त्या ठिकाणी आपली जी आहे ती मित्रांनो ती बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. त्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला संपूर्णच काही नॉन टेक्निकलमध्ये टेस्ट सिरीज प्लस नोट्स आणि टेक्निकलमध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही टेक्निकलचे आपण त्या ठिकाणी प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहाय्यक आयुक्त या पदासोबत जेवढे काही इतर पद आहेत त्यासाठी देखील मित्रांनो आपण संपूर्ण काही त्यामध्ये सविस्तर अभ्यासक्रमानुसारचे तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर लगेच मित्रांनो आपले ॲप डाउनलोड करा, त्यामधून तुम्ही रेग्युलरली मित्रांनो जेवढे काही आपले त्यामध्ये भरपूर प्रश्न जेवढे उपलब्ध आहेत त्याचा मित्रांनो तुम्ही परिपूर्ण सराव करा. चला 100% मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने येणारा असेल. आणि मित्रांनो सध्याला डिस्काउंट ऑफर प्राइस चालू असल्यामुळे आपण कमी प्राइसमध्ये संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे, त्यामुळे त्या प्राइसचा तुम्ही लाभ घ्या आणि लगेचच्या लगेच एनरोल करून घेऊन मित्रांनो चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्स करत होते तर त्यांनी लगेचच्या लगेच आताच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 9वा काय म्हणतो पहा, महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन उपविधी 2002 नुसार कचरा उघड्यावर जाळणे हा कोणत्या प्रकारचा गुन्हा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की दखलपात्र अपराध आणि दंडनीय जो की गुन्हा आहे. पर्याय नंबर याचं ए हे उत्तर होणार असेल, जे की कचरा उघड्यावर जाळणे. पर्याय नंबर ए उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 8 मध्ये कशाची तरतूद आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की माहिती देण्यापासून जे काही अपवाद आहे याची जी आहे तरतूद जे की कलम 8 मध्ये आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार निलंबन हे खालीलपैकी काय आहे? तर निलंबन जे आहे खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्याय सी, जे की ही शिक्षा नसून एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. तर निलंबन ही जी आहे एक शिक्षा नसून एक प्रशासकीय प्रक्रिया आहे, जी की काही कालावधीसाठी असते, त्यानंतर परत त्याला जे आहे त्या पदावर घेतलं जातं. म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निवड झालेल्या शहराला केंद्र सरकार दरवर्षी किती निधी देतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ब, 100 कोटी एवढं जे आहे निधी देतं, जे की स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत निवडल्या गेलेल्या शहरांना. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 13वा असा आहे, MRTP कायदा 1966 मधील कलम 53 नुसार अनधिकृत विकास हटवण्याची नोटीस मिळाल्यावर किती दिवसात तो विकास हटवणं आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1 महिना, किमान 1 महिन्यामध्ये तर जे की हटवण्यासाठी जो आहे तो वेळ दिलेला जातो. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणार असेल. आणि मित्रांनो तुम्हाला हेच प्रश्न याच लेवलचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला असणारे आहेत, तर याहून अधिक वेगळं तुम्हाला परीक्षेमध्ये काही नसणार नसेल. त्यामुळे आपली जर तुम्ही बॅच जॉईन केला तर 100% सांगतो की तुम्हाला इतर कोणत्याही महागड्या कोर्सेसची अजिबात मित्रांनो त्या ठिकाणी गरज पडणारी नसेल. आपण सर्व त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचा 14वा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार अर्जित रजा वर्षाला किती दिवसांच्या दराने जमा होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 30 दिवसांनी जे की जमा त्या ठिकाणी होत असते. पर्याय नंबर याचं सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला असा आहे, आपत्ती व्यवस्थापनात मिटिगेशन्स म्हणजे काय? तर मिटिगेशन कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी एक केलेला उपाय त्याला जे आहे मिटिगेशन असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताचे वय किती वर्षापेक्षा जास्त नसावे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 65 वर्षापेक्षा जास्त जे आहे ते नसावं. जे काही मुख्य आयुक्त असतात त्यांची वयोमर्यादा जे की 65 वर्ष आहे.
त्यानंतर आपला पुढील प्रश्न 17वा असा आहे, स्वच्छ भारत अभियान 2.0 चे घोषवाक्य खालीलपैकी कोणते आहे? जे काही 2.0चं घोषवाक्य या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कचरा मुक्त शहरे हे जे आहे याचं घोषवाक्य आहे. तर हा देखील एक IMP प्रश्न आहे, तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढला 18वा असा आहे, महानगरपालिका आयुक्तांचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की 3 वर्षाचा हा कार्यकाळ जो की सामान्यतः असतो. त्यानंतरचा 19वा प्रश्न, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती नाकारल्यास दंड आकारण्याचे अधिकार कोणाला आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, जे काही माहिती आयोग आहे याला जे आहे थोडक्यामध्ये हे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा 20वा प्रश्न, झाडे जतन अधिनियमानुसार झाड या संज्ञेत कशाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सर्व प्रकारच्या काष्टमय झाडे आणि त्यांची रोपे यांचा जो आहे थोडक्यामध्ये यामध्ये समावेश होतो. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 21वा प्रश्न आपला, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 10 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, आरोग्य प्रमाणपत्र याच्याशी हे संबंधित आहे. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 22 आपला, प्रधानमंत्री आवास योजना शहरी कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2024 पर्यंत ज्याचं जे आहे थोडक्यामध्ये लक्ष जे की होतं प्रधानमंत्री आवास योजना शहरी याचं लक्ष. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, घनकचरा व्यवस्थापनात जे काय हॅझार्ड्स वेस्टेज असतं ते म्हणजे काय असतं किंवा त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, घातक आणि धोकादायक कचरा उदाहरणामध्ये बॅटऱ्या किंवा रसायने याला जे आहे हे संबोधलं जातं. पर्याय नंबर ब याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जे जिल्हाधिकारी असतात ते जे आहे थोडक्यामध्ये DDMA म्हणजे की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याचे पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी जे आहे थोडक्यामध्ये असतात. त्यानंतरचा 25वा प्रश्न आपला, MRTP कायद्याच्या कलम 56 नुसार जमिनीचा वापर थांबवण्याचे आदेश कोण देऊ शकतो खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की नियोजन प्राधिकरण जे काय प्लॅनिंग अथॉरिटी असते ते जे आहे थोडक्यामध्ये देऊ शकते. म्हणून पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पुढील 26वा प्रश्न, माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 6 हे कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की माहिती मिळवण्यासाठी अर्ज करणे याच्याशी संबंधित आहे. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील सेवांच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पदनिर्देशित अधिकारी असं जे आहे त्याला संबोधलं जातं. पर्यायाचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 28वा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या कलमान्वये आयुक्त पदाची निर्मिती केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कलम 36 मध्ये जे आहे याची निर्मिती केलेली आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न, शिस्तभंग विषयक चौकशीत विभागीय चौकशी कधी केली जाते? जे काय डिपार्टमेंटल इन्क्वायरी असते ती कधी केली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जेव्हा कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप असतात आणि मोठी शिक्षा द्यावयाची असते त्यावेळी जे आहे डिपार्टमेंटल इन्क्वायरी जे की केली जाते. पर्याय नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30वा आपला, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जे की याचा मुख्य उद्देश काय आहे असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शहरी गरिबांचे कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार वाढवणे हे जे आहे याचं थोडक्यामध्ये मुख्य उद्देश आहे. पर्यायाचं ब हे उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या भाग 1 मधील आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली पाहायचं असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना यासाठी लागणार असलेलं संपूर्ण काही टेस्ट सिरीज मटेरियल संपूर्ण हवा असेल तर त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच मित्रांनो जी आपली स्पेशली बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही नॉन टेक्निकलचे टेस्ट सिरीज प्लस नोट्स आणि टेक्निकलमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण काही MCQs व MCQ प्रश्न संच आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो, जे की तुम्हाला परिपूर्ण या परीक्षेच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त असं असणार असेल मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून मित्रांनो संपूर्ण काही एनरोल करून घ्या. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट माहितीमध्ये नवीन पार्ट सोबत, नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.